स्वतःच बोलते मला येऊन की तिथं याचा गेम नाहीये, काही करत नाही वगैरे, काही चालतं झोपलेला तुझ्याबद्दल बोल. मी तर कधी सांगितलंच नाही तुझ्याबद्दल. तू सगळं जाऊन तिथं खोटं बोल. मी कुठेही जाणार, खोटं बोलणार, मी काही करणार. हा घर तुम्ही काय, तुम्ही कुठे कुठल्या नदीमध्ये आंघोळ करून आले नाहीये तुम्ही सगळे. तू पण खोटाड आहे. आयुष्यात मी कधी खोटं बोललेलो नाही कधी बोलणार. तुला पचत नाही, ते सत्य आहे ते पचत नाही राखी, म्हणून तू हे सगळं करतेस. तुला भाव दिला नाही म्हणून तुला हे सगळं चालू आहे. मला भाव पाहिजे होता आणि मी घेतला पण. राकेश बापट उगाच कोणाला भाव देत नाही. बरोबर माणूस समोरचा तुझी तकदीर आहे की तुला मी भाव दिला. भाव देतो मी. अरे तुझी तकदीर आहे की तुला मी भाव दिला राकेश बापट. अरे कोणाला तुझ्याकडे मी माझी गेम खेळली, मी माझी गेम मला तुझ्याकडनं तू तर लास्ट पर्सन आहे की मला तुझ्याकडे भाव आहे. मी घेतला पण आहे आणि मी प्रूव्ह पण केलंय. फोडा टीव्ही, तुम्हाला तेच करता येतं. भाजी टाकता येतं, टीव्ही फोडता येतं, तुमचा तोच तेच काम आहे, तोच गेम आहे तुमचं. राकेश बापट, राकेश बापट, राकेश बापट, राकेश बापट. बिग बॉस माझं दुसरं नाव आहे सागरजी. ओके सागरजी, आय एम सॉरी, पण तुम्ही एक लेजंड आहात, एक छान ऍक्टर, ग्रेट कॉमेडियन आहेत खूप. पण ह्या घरात आपल्याला गेम पाहिजे. मला असं वाटतं कदाचित तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे की घरचे लोकांची आठवण येते, ते तर येऊन गेले. या तुम्हाला तुम्ही सांगितलं मी जसा आलाय मला तसंच जायचं आहे. तर मला दुसरे सगळे आहेत त्यापेक्षा सागरजी मला आपण वीक वाटतं. मला असं वाटतं की राखी तू जे आलीस आणि तू तुझा गेम जो स्टार्ट केलास त्याच्यामध्ये प्राजक्ता फसली, त्याच्यामध्ये संकेत फसला, तुम्ही जे काही ठरवून वगैरे केलं, तू माझ्यावरही ट्राय केलं पण मी नाही फसलो. सागरजी मी तर आले ते फसवायला. हो मी ते मान्य करतो की तुझा त्या पद्धतीचा गेम असेल पण माझा त्या पद्धतीचा गेम मी अग्री करते. म्हणून मी 16 किंवा जास्त आणि आपण एक सीझन मध्ये हारला. तू ऍग्री करतेस त्यातच आलं सगळं. तू म्हणतेस की तुम्हाला जायचं होतं. माननीय सागरजी आपण मान्य केलं म्हणून मी मान्य केलंय. हा मी तेच म्हणतोय तुला. दुसरी गोष्ट तू मला म्हणतेस की तुम्हाला जायचंय. पहिल्या वीक मध्ये याला जायचं होतं, नंतर दुसऱ्या वीक मध्ये आर्मीला पण जायचं होतं, घरी खेळायचं नव्हतं. अशा प्रत्येक जणावरती परिस्थिती आलेली आहे. प्रत्येक जण त्याच्यावर हवी होऊन स्वतःचा गेम सुरू केलेला आहे. कोणी हे नाही सांगितलं की मी वीक आहे. माझा जिगरा अख्ख्या महाराष्ट्रासमोर मान्य केलंय मी. माझा जिगरा आहे, हा गेम आहे माझा. मी लपवून नाही ठेवलंय. माझी मतं, माझे मुद्दे हे अख्ख्या महाराष्ट्रासमोर मी मांडलेले आहेत. बाकी तुला नॉमिनेट करायचं असेल किंवा बदलायचं असेल तुझा मुद्दा आहे. मला तुमचा गेम दिसत नाही, त्यांना तुमचा गेम दिसणार, तुम्ही वाचणार, तुम्हाला वोट येणार. दिसतो. येस मी पण स्वतः त्यांना रिक्वेस्ट करणार की महाराष्ट्र तुम्हाला यांचा गेम दिसेल तर तुम्ही वोट करा, नाही दिसेल तर यांना दार दाखवा. आय लव्ह यू सागर. आय लव्ह यू टू. पण नो सागरजी राजे नो. तुम्ही महाराष्ट्र तुम्हाला इथं भरपूर वोट करणार, पण मला तुमचा गेम इथं बघायचा आहे. इथं बघायचं आहे. आतापर्यंत काय आता माझे मित्र तुमचं मी डोकं फोडणार. हा फोड. हे घ्या, शाबास. हे घ्या, हे घ्या. कोणाचा राग कोणावर काढतेस.